साताऱ्याच्या लाचखोर न्यायाधीशाचे अनेक कारनामे उघड होण्याची शक्यता, धक्कादायक पुरावे लोकवृत्तच्या हाती, कारागृहाच्या भिंतींपासून ते न्यायालयाच्या पायरीपर्यंत लाचेसाठी मोठी साखळी. नमस्कार, मी दीपक खांडके. आपण पाहत आहात लोकवृत्त. लोकशाही व्यवस्थेतील सर्वात भक्कम व दृढ असा विश्वासू न्यायव्यवस्थेलाच साताऱ्यातील न्यायाधीश लाच प्रकरणानं सुरुंग लावला आहे. आजवर न्याय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराबाबत बोललं जात नव्हतं असं नाही, परंतु न्याय व्यवस्थेतील या गोष्टी अशा चव्हाट्यावर आल्या नव्हत्या. अनेक प्रकरणात अंतर्गत कारवाईतून लोकांच्या विश्वासाची बूज राखली गेली. मात्र कालच्या प्रकारानं प्रत्येक समाजमन व्यथित झालं. आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर असा हताश स्वर प्रत्येकाच्या तोंडून येतोय. लोकशाहीत नागरिकाचा हा हताशपणा व्यवस्थेचा एकंदर ढाचा डळमळीत करणारा आहे. याचा लोकशाहीतील तिन्ही स्तंभांनी गंभीरपणे विचार करण्याची हीच वेळ आहे. अन्यथा याचे दूरगामी परिणाम लोकशाही व्यवस्थेला बसू शकतात. फसवणुकीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या संशयिताला जामीन देण्यासाठी मध्यस्थीमार्फत 5 लाखांची मागणी केल्याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह 4 सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी ही कारवाई केली होती. न्यायाधीश लाच प्रकरणानं संपूर्ण राज्याला अक्षरशः हादरून सोडलं आहे. न्याय व्यवस्थेत रुतलेला भ्रष्टाचार आणि त्याची काळी बाजू उजेडात आल्यामुळं चांगलंच वातावरण ढवळून निघालंय. शौर्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील या प्रकरणावर कारवाईबाबत आणि पाठपुराव्याबाबत लोकवृत्तनं चांगलाच आवाज उठवला होता. दरम्यान न्यायाधीश धनंजय निकम हे सध्या फरार आहेत. मात्र न्यायाधीश निकम यांचे आणि त्यांच्या साथीदारांचे कारागृहाच्या भिंतीपासून ते न्यायालयाच्या पायरीपर्यंतचे अनेक कारनामे समोर येऊ लागलेत. सातारा शहरातील 2 महिलांना जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकपूर्व जामीन देण्यासाठी मध्यस्थीमार्फत मोठ्या रकमेची मागणी केल्याचे धक्कादायक पुरावे लोकवृत्तच्या हाती लागले आहेत. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे न्यायाधीश निकम हे अनेक वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कारागृहात असलेल्या आरोपींना जामीन देण्यासाठी व काहींना अटकपूर्व जामीन देण्यापूर्वी मध्यस्थीमार्फत मोठ्या रकमेची मागणी करतात. याबाबतचं वास्तव समोर आलं आहे. याबाबत 2 वेगवेगळ्या गुन्ह्यातील पीडितांनी लोकवृत्ताकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं. यावेळी संबंधित प्रकरणांच्या मुळाशी गेल्यानं काही वस्तुनिष्ठ पुरावे प्रस्तुत प्रतिनिधीच्या हाती लागले आहेत. न्यायाधीश हे त्यांच्या लाच घेणाऱ्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत अनेक प्रकरणं मॅनेज करतात. यातील मध्यस्थी, जामिनापूर्वी अगर जामीन फेटाळल्यानंतर संबंधिताच्या घरी जाऊन तुम्हाला जामीन मिळवून देतो, फक्त प्रोटोकॉल पाळावा लागेल असं सांगत असतात. काही वेळेस तर स्पष्ट चर्चा करत असतात. याचे आकडेही धक्कादायक आहेत. याबाबत आम्ही संबंधित प्रकरणांच्या मुळाशी जाऊन यापुढेही पाठपुरावा करूच. मात्र न्याय व्यवस्थेवर अविश्वास निर्माण करणाऱ्या अशा घटना टाळण्याचं आव्हान लोकशाहीतील सर्वच घटकांसमोर आहे. सातारा जिल्ह्यात घडलेल्या या गंभीर प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास ढासळला आहे. यंत्रणेनं न्याय व्यवस्थेला लागलेली ही कीड कायमची नाहीशी करावी अशी मागणी होत आहे. पाहत रहा लोकवृत्त.